महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी तसेच नव्या प्रभाग रचनेला विरोध करणाऱ्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे 27% आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा देणारा आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेविरोधातील याचिकावर सुप्रीम कोर्टाने सोमवारी सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी समाजाला त्याचा मोठा राजकीय फायदा मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने 6 मे रोजी महत्त्वाचा आदेश दिला होता. कोर्टाने ओबीसी आरक्षणाची 2022 पूर्वी असलेली स्थिती कायम ठेवत निवडणुका घेण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. 2022 मध्ये ओबीसी आरक्षणाबाबत जी परिस्थिती असेल तीच राहील असे कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% आरक्षणासह पूर्वीप्रमाणेच जागा ओबीसी समाजाला मिळणार आहेत. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगालाही 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढण्यास सांगितले होते. निवडणूक घेण्याबाबत काही अडचण असल्यास सुप्रीम कोर्टाने अर्ज करून निवडणूक आयोगाला वेळ वाढवून घेता येऊ शकतो, असंही कोर्टाने त्यावेळी स्पष्ट केले होते.